हा पहिला प्रश्न आहे गाइस, तर काय बोलला आहे हा मोड ऑफ एक्सचेंज रिएक्शन गाइस म्हणजे काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरती प्रॉब्लेम्स आहेत. मोड ऑफ एक्सचेंज रिएक्शन म्हणजे काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरती काय आहे ते प्रॉब्लेम्स आहेत गाइस. हे प्रॉब्लेम डिस्कस करत असताना गाइस लक्षात घ्या काम लिहिलं बघा, वर्क डन व्हेन गॅस compressed by an average pressure of 0.50 atmosphere so as to decrease its volume from 4 cm³ to 200 cm³. म्हणजे काय झालं गॅसचं काय झालं बाबांनो गॅसचं कॉम्प्रेशन झालेलं आहे गाइस राईट ना. त्यासाठी डायग्राम ड्रॉ करत असताना गाइस हा ना गाइस इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये काढायचं काय आपल्याला बघा आता वर्डन विचारले त्यांनी बरोबर ना. आपल्याला काय काढायचं आपल्याला W काढायचं गाइस. W इज इक्वल टू काय आपला फॉर्म्युला W इज इक्वल टू मायनस PEX डेल्टा V आहे हा आपला फॉर्म्युला आहे. यस नो हे आपला फॉर्म्युला आहे W इज इक्वल टू मायनस P इनटू डेल्टा V. या फॉर्म्युला आपण असं लिहू शकतो का W इज इक्वल टू मायनस PEX V2 मायनस V1. यस नो V2 मायनस V1 लिहू शकतो. आता इथे बघा हा जो कॉम्प्रेस नावाचा शब्द आहे ना गाइस त्या शब्दावरती आपल्याला प्रेस द्यायचा. कॉम्प्रेस नावाचा शब्द आहे ना त्या शब्दावरती आपल्याला काय द्यायचं प्रेस द्यायचा गाइस. म्हणजेच काय झालेलं आहे एक असं पिस्टन आहे गाइस लक्षात घ्या असं पिस्टन आहे. पिस्टन मध्ये हा इथे पिस्टन आहे हा वरून आपण पिस्टन आपण काय करतो इंजेक्शन आहे वरून दाबतो आपण असं दॅट इज व्हॉट. हे पिस्टन कुठे होते पिस्टन खाली येते बरोबर ना खाली येते म्हणजे गॅस काय झालेला आहे कॉम्प्रेस झालेला आहे. गॅस काय झालेला आहे कॉम्प्रेस झालेला आहे. याच्यामध्ये ह्या प्रॉब्लेम मध्ये गाइस V2 किती आहे बघा ना याच्यामध्ये V2 किती आहे 200. V2 जो आहे ही इथून एवढं जे आहे ना हे व्हॉल्यूम जे आहे ते किती आहे व्हॉल्यूम ही आहे 400 है ना. म्हणजे हे काय असेल हे V1 असेल हे काय असेल V2 असेल म्हणजे फायनल व्हॉल्यूम ना 400 व्हॉल्यूम पासून कुठं आलं 200 आलं म्हणजेच काय झालं ते V2 झालं. पॉइंट क्लियर आहे गाइस. आता याच्यामध्ये हा प्रेशर किती दिलेलं आहे बाबा W इज इक्वल टू प्रेशर किती दिलेलं आहे याच्यामध्ये 0.5 आहे गाइस 0.5 एटमॉस्फियर गाइस. P एक्सटर्नल म्हणा किंवा प्रेशर म्हणा किती आहे 0.5 आहे. लक्षात येते का लक्षात घ्या म्हणजेच काय झालं 0.5 है ना इनटू बघा गाइस इनटू व्हॉट V2 किती आहे बाबांनो 200 सेंटीमीटर क्यूब मायनस 400 सेंटीमीटर क्यूब. पॉइंट क्लियर आहे गाइस. इज इक्वल टू काय असेल हा मायनस म्हणा इथं काय म्हणा मायनस म्हणा. आता इथं मायनस है ना लक्षात घ्या गाइस इथं काय म्हणा मायनस म्हणा म्हणजे मायनस काय झाला हा मायनस 0.5 इनटू काय म्हणजे डिफरन्स कितीचा झाला मायनस 200 सेंटीमीटर क्यूबचा झाला. पॉइंट क्लियर आहे गाइस. मायनस 200 सेंटीमीटर क्यूब ला आपण लिटर मध्ये करायचं कारण प्रेशर जे आहे ते कशामध्ये आहे एटीएम मध्ये आहे गाइस. प्रेशर कशामध्ये आहे एटीएम मध्ये करायचं आहे. सेंटीमीटर क्यूब ला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे लिटर मध्ये करायचं ना गाइस. लक्षात येते का कोणतं काय राहिलं का हा इथं मायनस ना हा आहे ना मायनस ओके मायनस राहिलं असं सांगत राहायचं ठीक आहे गाइस. इथपर्यंत ठीक आहे. याला आपण आता कन्वर्ट काय केलं समोर लक्षात घेतलं बघ 0.5 इनटू हा किती सेंटीमीटर क्यूब इज इक्वल टू हाऊ मच लिटर गाइस 0.2 लिटर मायनस 0.2 लिटर गाइस. पॉइंट क्लियर आहे. मायनस मायनस गेट कॅन्सल 0.5 इनटू 0.2 किती झालं 0.1 ना 0.1 झालं काय इज इक्वल टू व्हॉट 0.1 गाइस. मायनस मायनस गेट कॅन्सल. इथं याचं जे युनिट आहे ते काय आहे एटीएम आहे गाइस. इथं जे युनिट आहे ना गाइस लक्षात घ्या इथं जे युनिट आहे ते काय आहे इथं एटीएम आहे. लक्षात आलं का इथं लिटर आहे म्हणजे जे 0.1 आलेलं आहे ते काय आलेलं आहे ते एटीएम लिटर आलेलं आहे. आता आपल्याला एटीएम लिटरचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आपल्याला जूल मध्ये करायचं गाइस. काय म्हणलं आपल्याला लक्षात घ्या मी तुम्हाला लिहून दिलं होतं लेक्चर्स मध्ये 1 लिटर एटीएम इज इक्वल टू किती असतं 101.3 जूल. आपलं उत्तर जे विचारलेलं आहे सगळं जूल मध्ये आहे बरोबर ना. लक्षात येते का म्हणजेच काय लिहितो इथं आन्सर लिहित असताना काय लिहिले हनुमान इथं आन्सर लिहित असताना ह्याला आपण काय करावं मल्टिप्लाय करावं ह्या उत्तराला कसं 0.1 इनटू 101.3 इज इक्वल टू किती 10.30 राइट ना गाइस किती
10.13 जूल गाइस. लक्षात येते का तुम्हाला? म्हणजे पहिला प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झाला. कोणता? हा ऑप्शन नंबर 1 असेल. पॉइंट क्लिअर आहे प्रॉब्लेम बद्दल? लक्षात आलं का तुम्हाला? हा पहिला प्रॉब्लेम क्लिअर झाला. काय अडचण पहिल्या प्रॉब्लेम मध्ये? या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय काय माहिती पाहिजे? आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय माहिती पाहिजे? या प्रॉब्लेम मध्ये काय माहिती पाहिजे आपल्याला? कन्वर्जन्स महत्वाचे आहेत आपल्याला. काय महत्वाचं आहे याच्यामध्ये? कन्वर्जन्स महत्वाचे आहेत गाइस. बरोबर आहे का? ठीक आहे ना? पहिला प्रॉब्लेम क्लिअर झाला. याच्यामध्ये कॉम्प्रेस म्हणल्यानंतर V1 कुणाला पकडायचं आणि V2 कुणाला पकडायचं हे कळलं पाहिजे. लक्षात घ्या, कॉम्प्रेस म्हणल्यानंतर वरून खाली येते पिस्टन. V1 हा मोठा असतो, V2 हा छोटा असतो. आणि एक्सपान्शन मध्ये काय असतं? V1 छोटा असतो, V2 मोठा असतो. लक्षात येते का गाइस? हा पहिला प्रॉब्लेम बहुतेक तुम्हाला क्लिअर झाला असेल. शाळेपासून नेक्स्ट प्रॉब्लेम काय अडचण आहे याच्यामध्ये? आम्ही क्लिअर आहे का? काहीच नाही याच्यामध्ये अवघड. काय याच्यामध्ये अवघड? हे क्लिअर कट कळणं गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये कन्वर्जन आपण कोणतं वापरलं? हे प्रचंड इम्पॉर्टंट कन्वर्जन आहे, तुम्हाला कळलं पाहिजे. याच्यामध्ये 1 लिटर ऍटमॉस्फिअर इज इक्वल टू व्हॉट? 101.3 जूल. हे तुम्हाला बाय हार्ट झालं पाहिजे तुम्ही. लक्षात आलं का? आणि हे लिटरचं जे आहे ना, सेंटीमीटर क्यूब म्हणजेच काय झालं? 0.2 लिटर. इथं दुसरं काय? इथं बघा, हा जो आहे ना, हा कन्वर्जन 200 सेंटीमीटर क्यूब इक्वल म्हणजे व्हॉल्यूमचे जे कन्वर्जन्स आपण तुम्हाला लिहून दिले होते ना, ते तुम्हाला पण कन्वर्जन्स हे बाय हार्ट झाले पाहिजे. थर्मोडायनामिक्स शिकत असताना कन्वर्जन हे प्रचंड महत्त्वाचे. तुम्हाला काय काय कळलं पाहिजे? R ची व्हॅल्यू कळल्या पाहिजे. R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती असते? 8.314. पाई ची व्हॅल्यू असते 3.14 असते ना, तसं 8.314. आणि कॅलरी मध्ये असेल तर 2 वापरतात. हे असे गोष्टी तुम्हाला कळलं पाहिजे, बेसिक कळल्या पाहिजे. पुढे गेली की कॅल्क्युलेशन साठी सोपं लागणार. R × RT आणि RT च तुम्हाला मल्टिप्लिकेशन करून एक व्हॅल्यू सांगणार आहे तुम्हाला पुढे. लक्षात आलं का? म्हणजे आपल्याला थर्मोडायनामिक्स बाय हार्टच करायचं आपल्याला. त्यासाठी अशा गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. होप सो पहिला प्रॉब्लेम तुम्हाला व्यवस्थितपणे कळला असेल. है ना? पुढे जायचं. त्याचं हे लिहिता येतं का? लिहिलात का तुम्ही? लिहिता येत नाही. स्लाइड चेंज केल्यानंतर हे सगळं निघून जातं. वाटलं फोटो काढा. फोटो काढा. बरोबर ना? आणि फोटो काढून ग्रुपला पाठवा. फटाफट फोटो काढा. कारण पुढची स्लाइड घेत असताना काय होतं? हे सगळं निघून जातं. क्लिअर आहे ना? समज क्लिअर आहे का? हा. आम्ही एकदम व्यवस्थित, असं एकदम व्यवस्थित, पण किती बोटच बसले तो, असं लक्ष पाहिजे. हे मला म्हणतात विद्यार्थी शिकलं पाहिजे पोराला. बरोबर आहे का? ठीक आहे, पुढे जायचं. पुढचा प्रॉब्लेम घेत असताना हे मागून पुढे चालायचं. प्रॉब्लेम नंबर किती वा? सेकंड प्रॉब्लेम आहे. हा सेकंड प्रॉब्लेम आहे. राईट आहे ना गाइस? हा सेकंड प्रॉब्लेम घेत असताना थोडंसं आपण ना, हा ना गाइस, हा आपण अशी इंक घेऊया आणि प्रचंड चांगल्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करूया त्या प्रॉब्लेमला. ओके. याच्यामध्ये थोडंसं ना, याच्यामध्ये बघा काहीतरी थोडंसं फॉल्ट होता बघा. ह्या प्रॉब्लेम मध्ये टायपिंग मध्ये काहीतरी वेगळं होतं बघा. 1 डिग्री सेल्सियस. हां, काय होतं का? टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस इज increased by 1 डिग्री सेल्सियस गाइस. 1 डिग्री सेल्सियस at constant. हां. बाय हीट कट करा ऍट टाका. ऍट कॉन्स्टंट प्रेशर. हे थोडंसं टायपोग्राफिक एरर आहे, त्याला करेक्ट करा. वर्क डन ऑन सिस्टम इज. हां, आणि इथं काय करा? ऑन सिस्टम. ऑन इजच्या पुढे इजला कट ओके. ऑन सिस्टम. ऑन सिस्टम गाइस. ऑन सिस्टम हे टाकायचं आहे. हे थोडं टायपोग्राफिक एरर आहे, थोडंसं करेक्ट करा हा प्रॉब्लेम मध्ये. बरोबर ना? टायपोग्राफिक एरर आहे, हा करेक्ट करण्याचा प्रयत्न करा. बरोबर ना? प्रोसीड करायचं. हा प्रेशर प्रॉब्लेम. ठीक आहे ना? आता इकडे लक्ष द्या. आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना गाइस, लक्ष द्या. सगळ्यांचं लक्ष आहे का? एकदम परफेक्टली आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात गाइस. इथं ना, इथं लक्ष द्या. इथं W आणि इथं हा मायनस करा, इथं मायनस करा, इथं मायनस करा गाइस. हे दोन ठिकाणी मायनस करा, कारण टायपोग्राफिक थोडंसं एरर्स आहे त्याच्यामध्ये. टायपिंग करते थोडंसं मिस्टेक झाली है ना? हा झालं. आता आपल्याला माहिती आहे गाइस, W इज इक्वल टू काय? मायनस B EX डेल्टा V आहे. यस नो? आपण EX प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही.
जर पिस्टन असेल तर एक्सटर्नल म्हणू शकतो, बरोबर ना? पिस्टन असेल तर काय म्हणू शकतो आपण? एक्सटर्नल म्हणू शकतो. आपण काय करतोय? W काय करतोय गाइस? मायनस PEX. लक्षात घ्या, मायनस PEX काय म्हणू शकतो आपण? काय म्हणू शकतो? PX म्हणायचं नव्हतं रे आपल्याला. जाऊ दे चला, इथे बघा. W काय म्हणू शकतो? मायनस P डेल्टा V लिहू शकतो का रे? लिहू शकतो का? मायनस P डेल्टा V लिहू शकतो. आपल्याला माहित आहे ना आयडियल गॅस इक्वेशन. आपल्याला काय माहित आहे? आयडियल गॅस इक्वेशन काय बाबांनो? PV what? nRT. PV what? nRT आयडियल गॅस इक्वेशन आहे गाइस. आयडियल गॅस इक्वेशन असताना आपण हे W चे इक्वेशन असं लिहू शकतो का? W या इक्वेशनला कसे nRT च्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो का? मायनस PV च्या ठिकाणी गाइस लक्षात घ्या, PV च्या ठिकाणी काय लिहितो आपण? मायनस nRT ला आपण काय करूया? डेल्टा T लिहूयात गाइस. T ला काय लिहूयात आपण? डेल्टा T. चालतं, हे इक्वेशन आहे. या इक्वेशन पर्यंत कसं आलो आपण कसं आलो? W हे तर आपलं जवळच आपलं पहिलं इक्वेशन आहे, फर्स्ट है ना? W मॅक्स इक्वेशन आहे, सॉरी वर्क डनचं इक्वेशन आहे W, है ना? त्याला PD हे दुसरं लिहिलं. त्याच्यानंतर PV nRT आहे, तर W काय? मायनस nR डेल्टा T असं लिहू शकतो का? येस नो. आता त्यानंतर याच्यामध्ये गाइस इथे फक्त व्हॅल्यू टाकायचं गाइस, लक्षात घ्या. W काय आहे? W मायनस nR डेल्टा T आहे ना? n ची व्हॅल्यू किती आहे बघा? n म्हणजे काय आहे बघा याच्यामध्ये? n म्हणजे मोल आहे. n म्हणजे काय विराज? मोल आहे. मोलची व्हॅल्यू किती आहे? 1 मोल दिलेला आहे इथं. म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली? -1 झालं. r ची व्हॅल्यू किती असते? r काढायचा ना, r आपल्याला सगळ्यामध्ये r मध्ये r ची व्हॅल्यू टाकायची नाही. आपण r ठेवूया. डेल्टा T म्हणजे काय? इन्क्रीज बाय 1 डिग्री. इकडे बघा, इन्क्रीज बाय 1 डिग्री म्हणजे 0 to 1 असेल किंवा 1 to 2 असेल. इनिशियल किती का असणार? फरक कितीचा? 1 चा फरक आहे. इन्क्रीज बाय व्हॉट? 1 डिग्री. इन्क्रीज म्हणजे काय असेल बाबांनो? डेल्टा T 1 असेल ना. इक्वेशन काय असेल? W मायनस R असेल ना गाइस. लक्षात येते का? दिस इज व्हॉट गाइस? इज अ करेक्ट आन्सर गाइस. लक्षात आलं? क्लियर आहे ना? काय अडचण याच्यामध्ये? याच्यामध्ये काय अडचण नाही? दिस इज अ व्हेरी लॉजिकल क्वेश्चन गाइस. डायरेक्ट प्रश्न सॉल्व झाले पाहिजे कोणाला. अडचण आहे नाही? याच्यामध्ये लक्षात काय ठेवायला लागेल तुला? नंदिनी, लक्षात काय ठेवायला? हे इक्वेशन कसं आलं? हे इक्वेशनला ठेवायचं. याच्या नोट्स बनवायच्या चांगल्या. बाय हार्ट झालं पाहिजे, बाय हार्ट. लक्षात येते का? साइडला होतो, फोटो काढा फटाफट. वाह, झालं का? झालं का? इकडे बघा, आता पोरांनो इकडे लक्ष द्या. विराज इकडे लक्ष दे. राजा जेवढं जमल तेवढं. आज हे लेक्चर जे आहे ना विराज, देवाचं आहे बरं का? कुणाचं आहे? देवाचं. आज आपण महत्वाचं आहे, बरोबर ना? कुठं आहे? सगळं देवाचं लेक्चर आहे. देवाला आपण ना लक्षात घ्या. ठीक आहे ना? तिसरा झाला प्रॉब्लेम. यस, तिसरा प्रॉब्लेम. आम्ही कळते का रे? आम्ही व्यवस्थित, आम्ही ते आहे हुशार आहे. आम्ही काय फक्त थोडी कधी करत नाही, हा ना? आता इकडे बघा, ह्या प्रॉब्लेम कडे सगळ्यांनी बारकाईने लक्ष द्यायचं. प्रॉब्लेम दिसायला साधा दिसतोय का रे? बघा बरं, साधा दिसतोय का? त्याच्यामध्ये इंग्लिश खूप लिहि आहे. मग मुलांना ज्याला इंग्लिश आहे त्यांना हा प्रॉब्लेम आला. काय महत्वाचे बोललं? इंग्लिश महत्वाचं. इंग्लिश, बरोबर? क्लियर आहे गाइस? यस नो? प्रोसीड करू का? प्रोसीड करायचं? हा, पहिला जो प्रॉब्लेम आहे बघा. A certain electrical motor produce नावाचा शब्द कधी पण आला, वर्क डन बाय द सिस्टीम. लक्षात ठेवायचं. प्रोड्यूस म्हणजे बाय द सिस्टीम. प्रोड्यूस म्हटल्यानंतर काय? बाय द सिस्टीम. इंग्लिशचा शब्द बाय द सिस्टीम मध्ये काय असतं? आम्ही त्या बाय मायनस ना. बाय द सिस्टीम म्हणजे काय? डब्ल्यू कसं असतं? मायनस डब्ल्यू असतं.
पॉइंट क्लिअर आहे का? येस नो? हा म्हणा. नंतर सर्टन इलेक्ट्रिकल मोटर प्रोड्यूस 15 kg म्हणजे W किती आहे? -15. W किती झालं? -15. इथे लिहू का? W काय झालं रे? -15. पॉइंट क्लिअर आहे का? किलो जूल केजी. हा केजी है ना, किलो जूल बरोबर ना. किलो जूल एनर्जी ईच सेकंड ॲज अ न्यूमेरिकल वर्क. हा न्यूमेरिकल वर्क आहे. देणे घेत नाही. बाकीचं जेवढं इंग्लिश मध्ये वाचायची गरज नाही. प्रोड्यूस म्हणजे की बाय द सिस्टीम. क्लिअर आहे इथपर्यंत? पुढे म्हणजे इथपर्यंत काय झालं आपल्याला? W ची किंमत किती आली? -15 आली. हा ना, W ची किंमत किती आली? -15 आली. नंतर काय बघालो? हा लॉस्ट 2 kg ॲज हीट. लॉस्ट म्हणल्यानंतर हीट म्हणजे काय? हीट म्हणजे की Q म्हणजे काय? लॉस्ट झाले. म्हणजे Q कसा असेल? मायनस असेल. मायनस किती मायनस असेल? हा -2 kg. लक्षात आलं का? आपल्याला दोन व्हॅल्यू भेटल्या. एक Q ची भेटली आणि W ची भेटली. W बरोबर काय असेल? -15 kg. हा ठीक आहे ना गाइस? हा टू द सराउंडिंग. पॉइंट क्लियर आहे? हा व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे काय? डेल्टा U म्हणजे काय? इंटरनल एनर्जी ना. डेल्टा U म्हणजे काय? चेंज इन इंटरनल एनर्जी गाइस. आणि इंटरनल एनर्जी म्हणजे काय असतं? कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी वरच तुम्हाला माहिती आहे. एनर्जी खूप साऱ्या एनर्जीचं मिक्सचर असतं गाइस. ऑफ व्हॉट मोटर. हा इट्स पॉवर सप्लाय ऑफ ईच सेकंड. म्हणजे काय विचारले त्याने गाइस? तुम्हाला इंटरनल एनर्जी बद्दल विचारलेलं आहे. इंटरनल एनर्जी बद्दलचं इक्वेशन काय आहे? उषा किंवा आगिषा. डायरेक्ट इक्वेशन का? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. विराज पहिल्या लेक्चरला आपण समजू शकतो. त्याची ट्रिक्स आहे उषा किंवा वागिषा ही नावाची काय आहे? टर्म आहे गाइस. लक्षात घ्या. उषा म्हणजे काय? U. Q म्हणजे काय? Q. वागिषासाठी W घ्या. U = Q + W. U ला कसे लिहितात? डेल्टा लिहितात कारण हे स्टेट फंक्शन आहे. त्याचं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. है ना, हे लक्षात ठेवा. आता याची व्हॅल्यू किती आहे? Q ची व्हॅल्यू किती आहे? -2. याची व्हॅल्यू किती आहे? -15. म्हणजे किती झालं? -17. म्हणजे कोणता ऑप्शन आहे? तर ऑप्शन नंबर 1 आहे गाइस. ठीक आहे ना, प्लस असेल तर मायनसच लिहितात ना. असं लिहू का तुला? असं जर माहित असेल तर माझं 12वीला मॅथमॅटिक्स होतं. लक्षात घ्या. माझं ना, तुमचं बायोलॉजीच आहे. माझं मॅथमॅटिक्स पण होतं आणि बायोलॉजी पण होतं जनरल. हा ना, आणि माझं बायोलॉजी नंतर सगळ्यात जास्त मार्क्स केमिस्ट्रीपेक्षा जास्त मार्क्स मॅथ्सला होते. काय ना गाइस? लक्षात घ्या. बोर्ड्स मध्ये आता किती होते ते म्हणायचं होते हे महत्वाचं. असं लिहायचं का? असं लिहायचं का रे? असं लिहायचं का? असं ना, ठीक आहे ना. खरंच नाही आम्ही तर तू लयच आवडतेस मला. क्लिअर आहे का? काय अडचण आहे काय? फटाफट फोटो काढा. अडचण असेल तर जीवनामध्ये अडचणी ठेवत बसायचं नाही. फोटो काढायची. फोटो काय म्हणायचं? खिच्ची मेरी फोटो. फोटो महत्वाचे आहे तुम्हाला. झालं? हा पुढच्या प्रॉब्लेम कडे जायचं का रे? पुढच्या प्रॉब्लेम कडे जायचं. हा प्रॉब्लेम क्लिअर आहे? क्रिस्टल क्लिअर आहे का? क्लिअर आहे ना? हा पुढे जातो गाइस. लक्षात घ्या. लक्षात घ्या. मी फक्त ना किती आहे आता? हा चौथाच आहे ना. ओके ना गाइस? आम्ही ओके करे. हा प्रॉब्लेम कडे बघायचं का? है ना, कडे बघ थोडंसं. त्याला कशाला बोलत बसलोय? नाही बोललो क्लास मध्ये. बोललो कुठं म्हणजे क्लास मध्ये बसले असते. कसं रे तुमचं गणित तुमचं नाव म्हणे. हा असो इथं बघा रे. हा प्रॉब्लेम कडे जायचं का? येस नो? काहीच लक्षात घ्या. का म्हणलाय 2 लिटर ऑफ N2. N2 किती लिटर आहे? 2 लिटर आहे. 2 लिटर कोण आहे? नायट्रोजन आहे. पॉइंट क्लिअर आहे? ऍड 0 डिग्री सेल्सिअस. है ना, ऍड काय? 0 डिग्री सेल्सिअस. नायट्रोजन लिक्विड नायट्रोजन पण असतं ना. किती नायट्रोजन किती लिटर आहे? 2 लिटर आहे गाइस. म्हणजे त्याचं काय दिलं आहे?
हे V1 आहे गाइस, लक्षात घ्या. हे काय आहे V1 2 लिटर. लक्षात घ्या, पुढे सांगतो मी. इथं प्रेशर दिला गाइस, प्रेशर किती आहे 0 डिग्रीला 5 atmosphere प्रेशरला आपण P1 म्हणूया गाइस. याला काय म्हणतात P म्हणूया, प्रेशर आहे नाही. R एक्सपांड म्हणलं गाइस. कसं अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर. एक्सपांड अगेन्स्ट द एक्सटर्नल प्रेशर म्हणजे नेमकं काय लक्षात घ्या. इंजेक्शन आहे हा ना, इकडे बघा वरून आपण याला खाली दाबतोय. इंजेक्शन आहे असं खाली दाबतो, इंजेक्शनला खाली जसं दाबलं तसं ते इंजेक्शन वरतीच येतं. त्याची मिनिंग आहे. त्याची मिनिंग काय झाली अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर. बाहेरून आपण प्रेशर देतोय पण ते इंजेक्शन वरतीच झाले की. लक्षात येते का अगेन्स्ट कॉन्स्टंट हा ना, अगेन्स्ट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर हा किती आहे 1 atm हा ना गाइस. याला आपण म्हणूया हा म्हणजे प्रेशर किती दिलेला बघा. पहिलं प्रेशर किती आहे 5 atm आहे. प्रेशरच्या दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत लक्षात घ्या. दुसरं प्रेशर किती आहे 1 atm आहे. पॉइंट क्लियर आहे गाइस. ओके ना, ओके ना 1 atm until the pressure reaches 1 atm. ओके ना, देणे घेत नाही. दुसरं प्रेशर किती आहे 1 atm च आहे. अजून हा टू बी आयडियल. अज्युमिंग काय इथं थोडं स्पेल करेक्ट करा. अज्युमिंग गॅस टू बी व्हॉट आयडियल. तो कोणता गॅस आहे आयडियल गॅस आहे. P = NRT नावाचा इक्वेशन तो फॉलो करतो. कॅल्क्युलेट वर्क डन विचारले गाइस. कॅल्क्युलेट वर्क एक्सपान्शन म्हणजे वर्क विचारले तुम्हाला. तुम्हाला काय काय दिलेले आहे. तुम्हाला एक व्हॉल्यूम दिलेला आहे. व्हॉल्यूम किती आहे 2 लिटर आहे गाइस. तुम्हाला दोन प्रेशर दिले. लक्षात घ्या फॉर्म्युला कोणता निवडायचा कसा निवडायचा ते सांगतो मी तुम्हाला साध्या गावठी लँग्वेज मध्ये. कोणत्या लँग्वेज मध्ये एकदम साध्या लँग्वेज मध्ये. एवढं दिलेलं आहे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये. बाकीचे देणे घेणे नाही काय पण हे असं प्रॅक्टिस झाली पाहिजे. थर्मोडायनामिक्स आहे गाइस. थर्मोडायनामिक्स मध्ये जेईचा प्रचंड महत्त्वाचा टॉपिक असतो तो सॉल्व्ह करतो मी प्रॉब्लेम. बरोबर आहे गाइस. लक्षात घ्या आपल्याला काय माहिती वर्क बरोबर काय आहे बाबांनो. वर्क बरोबर काय आहे -Pex डेल्टा V आहे ना. हा फॉर्म्युला आहे. याला आपण कसं लिहू शकतो W = what -Pex V2 V1 लिहू शकतो. पॉइंट क्लियर आहे गाइस. अरे बाबा इथे V2 अरे ठीक आहे ना. इथे हा V1 दिलेला आहे गाइस. हा V1 दिलेला आहे. हा V1 पकडायला V1 2 V2 ची V1 हा V1 दिलेला आहे. V2 ची व्हॅल्यूज काय माहिती मध्ये एवढी नाही ठेवायची. दोन प्रेशर आणि एक व्हॉल्यूम दिला असेल तर V2 काढू शकतो अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ. है ना डब्ल्यू मॅथ्सच्या इक्वेशन मध्ये बॉयल्स लॉ लिहिलं होतं कोणतं. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. हा फॉर्म्युला आपला फायनल आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये लक्षात घ्या. ह्या फॉर्म्युल्यामध्ये लक्षात घ्या P एक्सटर्नल आहे ठीक आहे ना. ह्याच्यामध्ये आपल्याला V2 काढायचा आहे. आता हा फॉर्म्युला मी थोड्या वेळानंतर लिहिणार आहे, थोड्या वेळानंतर वापरणार आहे. आता पहिलं सुरू काय आपल्याला V2 काढायचं आहे. V2 काढत असताना लक्षात घ्या दोन प्रेशर आणि एक व्हॉल्यूम देत असताना आपल्याला काय काढायचं आहे V2 काढायचा आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे का P1 V1 = P2 V2. हा बॉयल्स लॉ आहे गाइस. हा लॉ कोणता आहे बॉयल्स लॉ आहे. लक्षात आलं का हा कोणता लॉ आहे बॉयल्स लॉ आहे. लक्षात आलं का. तर V2 बरोबर काय असेल P1 V1 divided by P2 = V2 ना. लक्षात आलं का P1 किती आहे तिथं है ना. P1 पकडायला P2 पकडा. जागा कमी आपल्याकडे. हा P1 किती आहे इथं 5. मी कॅल्क्युलेशन दिली होती बरं का इथे तिकडं. आता इकडे एकूण जागा इकडे आहे 5 into V1 किती आहे 2 divided by what 1 = किती झालं = 10 ना. म्हणजे काय झालं हा V2 झाला. हा काय झाला V2 झाला. पॉइंट क्लियर आहे. यस नो हा क्लियर आहे का. हा काय झाला V2 क्लियर झाला गाइस. लक्षात येते का. आता हे झालं V2 बरोबर ना. तर ह्या फॉर्म्युलामध्ये ठेवायचं. जागा आपल्याकडे कमी आहे. कुठे इथे लिहू वरती इथे वरती लिहू. या डब्याच्या वरती लिहतो है ना. लक्षात घ्या हे फॉर्म्युला डबल लिहतो रे आम्ही. W = what -Pex V2 V1 इथे कॅल्क्युलेशन. हा एक्सटर्नल प्रेशर किती आहे 1 आहे. -1 घ्या कारण दोन वेळेस 1 आहे ना इथं. P एक्सटर्नल प्रेशर काय 1 आहे. लक्षात आलं का -1 झालं. हा म्हणा. आता V2 किती आहे बाबांनो
V2 10 आलं ना आपलं. V2 किती आहे? 10 आहे बाबा. 10 मायनस काय? 2 10 मायनस इनिशियल V1 2 आहे ना. माहित लक्षात येते का? म्हणजे किती झालं? -8 ना गाइस इज इक्वल टू व्हाट? -8 का? -8 आलं का? यस नो -8 आलं. हे -8 जे आलेलं आहे इथं आहे का? इथे 4 पर्याय बघा पोरांनो. हे सगळं जूल मध्ये आहे. हे किलो जूल मध्ये आहे. लक्षात आलं का? हा जूल मध्ये आहे. आपल्याला जे आन्सर आलेला आहे ते कशामध्ये आलेला आहे? लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये आलेला आहे. आन्सर जे आलेला आहे ते कशामध्ये आलेला आहे? लिटर ॲटमॉस्फिअर. कारण हे आपण लिटर मध्ये येते ना. व्हॉल्यूम इज प्रेझेंट इन व्हाट? लिटर. प्रेशर एटीएम. आन्सर जे आलेला आहे ते आन्सर काय आहे बाबांनो? -8 लिटर एटीएम. आपल्याला हे काय करावं लागेल? जूल मध्ये कन्वर्ट करत असताना -8 इंटू 101.3 ने मल्टिप्लाय करावं लागेल ना. 101.3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इक्वल टू व्हाट? -810 जूल. कुठं आन्सर आहे बघा? -810 सेकंड आन्सर आहे गाइस. कळलं का? माझी निसाबी आहे गाइस. लक्षात आलं का? कसं आहे ते कळलं का बाबा? हे असं क्वेश्चन असतात गाइस. त्याला थर्मोडायनामिक्स म्हणतात. गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत राजांनो. पारकाईने विचार करणं महत्त्वाचं आहे. मोठा रिझल्ट पाहिजे असेल तर प्रॉपरली बनणं गरजेचं आहे. विराशी कोणी MCQ सॉल्व्ह करून देत नाही. कोणी देतं का MCQ सॉल्व्ह करून? संघर्ष जीवन संघर्ष म्हणजे जोपर्यंत मोठे मोठे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीत ना. लिहून घे. पहिल्यांदा लिहून घ्या. वेळ लागला तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. वेळ लागला तर चालेल, लिहून घ्या प्रश्न. फोटो तर काढा लिहून घ्या. फोटो लागला तर वेळ लागला तर लिहून घ्या. थोडं नेक्स्ट टाइम मी काय करतो ऐका ना. नेक्स्ट टाइम मी काय करतो थोडंसं लिहिण्यासाठी जागा सोड. एम्प्टी स्लाइड सोड ठेवतोय. सो एज टू प्रॉपरली लिहिता येईल. सो एज टू काय प्रॉपरली लिहिता येईल. समजलं कळलं का? ते थोडं फार करून चालेल. लाज नको. MCQ सॉल्व्ह करावं लागते. प्रोसेस करायचं. काय काय लिहा? पहिल्याचं हे लिहा. इकडे बघा काय काय लिहायचं ते सांगतो मी तुम्हाला. पहिल्याचं हे लिहा. त्यानंतर हे लिहा. त्यानंतर हे बोयल्स लॉ लिहा. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हे लिहा. मग हे डायग्राम काढा. पहिल्यांदा हे डायग्राम काढा. पहिल्यांदा हे डायग्राम काढा पहिल्यांदा. नंतर हे दोनदा हे लिहा. तिसऱ्यांदा हे लिहा. चौथ्यांदा हे लिहा. पाचव्यांदा हे लिहा. सहाव्यांदा हे लिहा. सहाव्यांदा हे लिहा. असे लिहायचं तुम्हाला. आता जागा कमी आहे म्हणून आपण असं लिहिले. बरोबर ना? कसं लिहायचं कळाले का नाही? तनिष कळते का? कशाचे रे? असं होतं रे. नाही सांगायचं काय प्रॉब्लेम नाही. बोलत होते है ना. The one and only, not other than Max मठपती नाव कम टू द क्लास. आणि खूप मी आज मी आनंदी आहे. झालं का? पाचव्या प्रश्नाकडे जायचं का रे? जीवनामध्ये पुढे जात असताना मागे वळून कधी बघायचं नसतं. कारण ऍक्सिडेंट होऊ शकतो ना. जीवनाचे वळण खूप कसे अवघड आहेत. कळते का? समजत्या कसं आहे? इरेज करू का? लिहा पण घरी गेल्यानंतर. हा ना. आम्ही झालं करे आम्ही माझा आम्हीचा चेहरा अभ्यास करायच्या मूड मध्ये आले. मूड आले आता अभ्यास करायच्या मूड मध्ये आले. आम्ही त्याचं कसं मूड आहे 15 दिवसात एकदा मूड येते. पण अभ्यास करायला काय नाही. लय डेंजर अभ्यास कर.
15 दिवसात एकदाच अभ्यास करते. पण असं करते ना दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी बिमार पडते ना एकदम नको जात. एकदा करायला लागले की एकदा तरी येतात अल्कोहोलचे काहीतरी आहे ना रिॲक्शन घ्यायला मिळतं ना 5 1:30 वाजता लेक्चर होतं. आले की किती वाजता 12 वाजता सर कधी लिहून दाखवू सांगा बघा. एकदा असा ज्यूस दाखवला ना त्या दिवशी की बसले बस. त्याच्यानंतर 15 दिवस काहीच नाही. त्या दिवशी 15 दिवस एकदम कळती. 5 दिवस सुट्ट्या. रक्षाबंधनला 4 दिवस फिरलं गावाकडे. पप्पाला माहितीच नाही. पप्पाचा मला मेसेज सर आम्ही तर अभ्यास वगैरे करतोय का. मी काहीच म्हणलं नाही. मी काय खरं सांगा काहीच म्हणलं नाही. मी काहीच म्हणलं नाही. आलं नाही कशाला म्हणून मी म्हटलं नाही बाबा काही नाही ठीक ठाक आहे सगळं. रिप्लायला उत्तरच नाही दिलं. खोटं पण बोलायचं नाही आणि खरं पण सांगायचं नाही. कसं उत्तर द्यायचं नाही. मेसेज सीन केला कधी 2 घंट्यानंतर अरे रिप्लाय दिला नाही म्हणजे असं. हा झालं. कितवा प्रश्न आहे. असं तुमचं असं तुम्हाला असे नंबर्स वगैरे खूप व्यवस्थित लक्षात राहतात. जीवनामध्ये पुढे जात असताना हा का म्हणले बघा. हा झालं ना. इकडे बघा डायरेक्ट इंग्लिशच्या वाक्यावरती प्रश्न सॉल्व होतो गाइस. डायरेक्ट इंग्लिश बघा. इंग्लिश काय बोलायचं इंग्लिश मध्ये वर्ड वर्ड बाय बाय बाय. म्हणजेच काय असेल हा -10 जूल काय असेल W इक्वल टू व्हॉट बाय म्हणलं ना विराज मायनस घ्यायचं कमी होतं ना शेक तिला आहे का -W. द इन्क्रीजिंग इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी म्हणजे काय असते रे डेल्टा यू ऑफ द सिस्टम. किती आहे बाबा डेल्टा यू इक्वल टू किती आहे 30 जूल आहे गाइस. हीट सप्लाय टू द सिस्टम. लक्षात घ्या हीट म्हणजे काय काढायचं आहे क्यू काढायचं आहे गाइस. कोणता फॉर्म्युला आहे रे उषा क्यू वागिशा. कोणता आहे फॉर्म्युला डेल्टा उषा क्यू वागिशा. आपल्याला काय काढायचं आहे क्यू काढायचं आहे म्हणजेच काय असेल डेल्टा यू मायनस डब्ल्यू एस नो. हे फॉर्म्युला वापरायचं काय अवघड आहे का तुम्हाला सांगा काय अवघड आहे का. बरोबर आहे का. त्याची किती व्हॅल्यू आहे रे याची q इज इक्वल टू काय असेल 30 मायनस 10. वाह इज इक्वल टू किती झालं रे 30 प्लस 10 इज इक्वल टू किती झालं 40 झालं 40. things are in the joule guys. so next answer is what 30. third answer guys. कळलं का कळलं का रे समर्थ असतंय ना हा कळलं का समर्थ आहे सोपं नको रे समर्थ. ओके ना काढलं ना फोटो याचे नाही तुम्ही लिहू पण शकला असता तुम्ही. लक्षात घ्या काम झालं तरी प्रॉब्लेम बघा. The work done when the 6.5 gram of zinc react with what dilute HCl in an open beaker at 298 Kelvin. बरोबर ना guys in at what open beaker guys बरोबर ना. स्टार्ट करायचं guys. हा स्टार्ट करायचं काम लिहिलं बघा इकडं
इकडे लक्ष दे. हा वर्डन काढायचं आपल्याला. काय काढायचं? वर्डन काढायचं. कधी पण हा 6.5 ग्रॅम ऑफ झिंक रिएक्ट विथ HCl म्हणजे काय झालं? Zn हा कशासोबत रिएक्ट केला? 2 मॉलिक्युल ऑफ HCl सोबत. हा विच रिएक्शन फॉर्मेशन ऑफ व्हॉट? ZnCl2 H2 अशीच रिएक्शन सांगितलेली आहे. काही गरज नाही. त्याला काय केलेलं आहे? ओपन बीकर मध्ये आहे रिएक्शन. Zn HCl ची रिएक्शन कशी आहे? ओपन बीकर मध्ये आहे. लक्षात आलं का? ओपन बीकर मध्ये ती रिएक्शन आहे. आपल्या काय काढायचं? W काढायचं. लक्षात घ्या W काय असेल? -PEX डेल्टा V ना गाइस. आता ओपन बीकर मध्ये असल्यानंतर डेल्टा V लिहायची गरज आहे का? ओपन बीकर असल्यानंतर डेल्टा V लिहायची गरज आहे का? नाही ना. P एक्सटर्नल लिहायची गरज आहे का? नाही. म्हणजे काय होईल? फक्त हे ओपन बीकर म्हणल्यावर लक्षात घ्या, हा शब्द महत्त्वाचा आहे. इंग्लिशचा शब्द महत्त्वाचा आहे. ओपन बीकर म्हणलेला आहे म्हणजे काय? बीकर ओपन आहे. एक्सटर्नल प्रेशर का असणार आहे? 1 एटमॉस्फिअरच असणार आहे. P एक्सटर्नल लिहायची गरजच नाही ना. आणि V2 V1 लिहायची गरज नाही. म्हणजे ह्याला इक्वेशनला काय येईल? W काय येईल बाबांनो? -PV लिहू शकतो का? -PV लिहू शकतो का? यस नो? यस लिहू शकतो ना. -PV लिहू शकतो. तर PV nRT माहिती आहे आपल्याला. काय बाबांनो? PV what? nRT. टाका ना PV ची व्हॅल्यू इथं. W काय होईल? W -nRT. इक्वेशन तयार झालं का W चं? फक्त इक्वेशन कुठून सॉल्व्ह झालं? ओपन बीकर म्हणल्यानंतर कळालं. इम्पॉर्टंट शब्द कोणता इथं? ओपन बीकर नावाचा शब्द आहे गाइस. लक्षात येते का? ओपन बीकर म्हणजेच काय झालं? W काय असेल? W n काढायचं आपल्याला पहिलं सुरू करायच्यामध्ये. काय काढायचं? n काढायचा. n कसं कॅल्क्युलेट करायचं? हा गिवन मास आपण मोलार मास. n म्हणजे काय? मोल काढायचं इथं बघा. मोल गिवन मास. गिवन मास अपॉन मोलार मास गाइस. गिवन मास किती आहे? 6.5. लक्षात घ्या, कधी पण गिवन मास असं देतात ना, त्याचा मॉलिक्युलर वेटशी रिलेटेड असतं. झिंकचा ॲटॉमिक नंबर 30 आहे. मोलार मास त्याचा 65 असतो. झिंकचा किती असतो? 65. किती झालं रे मग? 4/40. तसंच कसं? किती झालं? सांगा की लोक चल सांगायचं. 0.1 ना गाइस. किती झालं? 0.1. n ची व्हॅल्यू किती आली? 0.1. टाका इथं. r ची व्हॅल्यू किती घ्यायचं? 8.314. r ची व्हॅल्यू काय? -0.1. r ची व्हॅल्यू असते 8.314. टेंपरेचर 298 केल्विन दिलेला आहे. टाका ना इथं. इक्वल टू किती येईल? करा कॅल्क्युलेशन. इक्वल टू 247.7 येईल का? -247.7 येईल का? -247 का? बघा ना, गुणाकार करा नाहीचा. 0.18 न मल्टिप्लाय करा. 8.5 न मल्टिप्लाय करा. 8 न करा पहिल्यापासून. नंतर हे गुणाकार करा ना. हे इक्वेशन कळलं का? समर्थ हे कशाने सॉल्व्ह झालं समर्थ? ओपन बीकर म्हणल्यानंतर कळालं हे. कोणत्या शब्दाला महत्व आहे इथं? कोणत्या शब्दाला महत्व आहे इथं? ओपन बीकर. बँक लिहायला चालू करायचं. ब्रेक काय बोलू नको. नोट्स लिहिलंच कधी? ना झालं वाईज दररोज नोट्स मध्ये लिहायचं ते. क्लिअर आहे का? प्रश्न कसा सॉल्व्ह करतो कळते का? आम्ही सिस्टमॅटिक पणाने जाणं महत्वाचं आहे. फक्त आम्ही त्या व्यवस्थित लिहिलं क्लासमध्ये. आता काय ना पेन आहे त्याच्यामध्ये बघा किती व्यवस्थित लिहिलं आहे. आपण लिहिलं म्हणतो रे.
झालं का? हे बाई झालं का? पुढे जायचं का? हे बघा, मला प्रॉब्लेम ना तुमच्यासाठी सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला देऊन दिला असतो, तुम्ही बघितला असतात, काही चाललं नसतं, टॉपिक असंच टाकला असतात, तुम्ही पेंडिंगला कुठं टाकला असतात, पेंडिंगला टाकला असतात. मला माहित आहे काय होतं काय नाही ते सगळ्या गोष्टी मला माहित आहेत जीवनामध्ये, बरोबर ना? क्लिअर आहे? हा काय म्हणलेला बघा प्रश्न, प्रॉब्लेम वाचा रे. The work done is work done in heating 1 mole of ideal gas at constant pressure from 15 degrees Celsius to 25 degrees Celsius. डिग्री सेल्सियस ला आपण केल्विन मध्ये करावं लागेल. 1 मोल म्हणजे काय, यांची व्हॅल्यू 1 दिलेली आहे, बरोबर ना? पहिल्या टेंपरेचरला T1 म्हणा, दुसऱ्या टेंपरेचरला T2 म्हणा, है ना? T1 plus T2, बरोबर आहे गाइस? हाँ चला स्टार्ट करायचं. W इज इक्वल टू काय इक्वेशन आपलं? हा इथं बघा, वर्क डन इन हीटिंग 1 मोल. 1 मोल म्हणजे काय झालं? N इज इक्वल टू 1 झालं गाइस. ऑन ऑफ आयडियल गॅस ऍट कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट प्रेशर म्हणलेलं आहे म्हणजे ती सिस्टीम कोणती आहे? आयसोबारिक आहे. कॉन्स्टंट प्रेशर जर असेल मायनस पी लिहायची गरज नसते W च्या इक्वेशनला, बरोबर ना? P आपण मायनस पी का लिहितो? W इज इक्वल टू, लक्षात घ्या, W इज इक्वल टू मायनस PES डेल्टा व्ही लिहितो ना गाइस आपण. मायनस का लिहितो? आपण प्रेशर अप्लाय करतोय खाली तरी पण ती वरती जाते, आपल्या प्रेशरच्या अगेन्स्ट जाते. इथं काय प्रेशर कॉन्स्टंट आहे, मग इथं W इज इक्वल टू काय लिहायचं? W इज इक्वल टू P डेल्टा V लिहू शकतो आपण. यस नो लिहू शकतो का? W इज इक्वल टू काय येईल? W इज इक्वल टू PV म्हणायला. आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहिती आहे ना? आयडियल गॅस इक्वेशन काय? PV इज इक्वल टू NRT ला गाइस. आपण आताच इक्वेशन वापरतो. W इज इक्वल टू काय असेल? NRT डेल्टा T. बस हे इक्वेशन आहे गाइस. या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकायची. लक्षात येते का गाइस? लक्षात घ्या. याच्यामध्ये डेल्टा टी च्या डेल्टा टी ला आपण हे इक्वेशन आपण असं लिहू शकतो का? W इज इक्वल टू व्हॉट? NRT2 मायनस T1. याच्यामध्ये T2 म्हणजे कोण आहे? हा T. लक्षात घ्या, हा T1 आहे गाइस. हा काय आहे? T2 आहे. याला 270. T1 ची व्हॅल्यू कशी असेल बघा? T1 बरोबर काय असेल? 15 प्लस 273 इज इक्वल टू व्हॉट? 288 केल्विन. T2 इज इक्वल टू काय असेल? 25 प्लस 273 इज इक्वल टू व्हॉट? 298 केल्विन. केल्विन मध्ये टाकायचे व्हॅल्यूज. लक्षात येते का? यस नो? बरोबर ना? इज इक्वल टू काय असेल? W इज इक्वल टू व्हॉट गाइस? यांची व्हॅल्यू किती आहे? 1 मोल आहे ना गाइस. 1 टाका. R ची व्हॅल्यू किती आहे? 8.314. R लगा मध्ये समर. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट ची व्हॅल्यू फिक्सच पकडायचं. 8.314 इनटू व्हॉट? T2 किती आहे? 298 मायनस 288 किती झाले? 1 into 8.314 into difference of what? 10. 10 into 8 म्हणजे किती झालं? किती झालं? 83.4. किती झालं? 83.4 ना? लक्षात आलं का? इथे किती झालं बाबांनो? तसं नसतं ते. ऑप्शन्स नाही दिलेत, नाहीचे आहेत तिकडे. अरे ऑप्शन मध्ये कॅलरी मध्ये दिलेलं आहे त्याचे. ऑप्शन कशामध्ये दिलेलं आहे? कॅलरी मध्ये दिलेलं आहे. कॅलरी 1 जूल इक्वल टू किती असतं? 1 जूल इज इक्वल टू, आणि इकडे बघा 4.18
कॅलरी पण असतं ना. लक्षात इकडे बघा इथे किती झाले W किती झाले 83.14 ना. हा म्हणा 8 × 10 ना 8 × 10 किती झालं 83.14 झालं. आपल्याला किलो मध्ये कन्वर्ट करायचं. लक्षात घ्या 4.1 न त्याला काय करायचं डिवाइड करायचं. कशाने करायचं त्याला हे कशामध्ये आहे जूल मध्ये. आपल्याला कॅलरी मध्ये करायचं. काय करायचं 83.14 डिवाइड बाय 4.1 इज इक्वल टू व्हॉट कॅलरी. हा 83.14 ला 4.1 न डिवाइड करा किती व्हॅल्यू किती बघा 19 पॉइंट समथिंग येईल का. म्हणजे ऑप्शन कोणता असेल आपला चौथा असेल गाइस. अरे राऊंड ऑफ मध्ये बघायचं ऑप्शन्स आहेत ना पुढं. ह्याच्यामध्ये काय ह्याच्यामध्ये ही जी स्टेप आहे ना गाइस की स्टेप आहे. है ना ह्याच्यामध्ये ही कोणती स्टेप आहे की स्टेप आहे गाइस. मोर करेक्टली जर सांगायचं असेल 4.184 समर कळत नसेल माहिती आहे मला तरी पण बघायची कडं फोकस इथं पाहिजे. लिहायला चालू कर तू. क्वेश्चन वाचायचं होतं 2 वेळेस वाचून यायचं होतं क्वेश्चन्स. मागं पडू नका रे. मेहनत घेतो मी बरोबर ना. सॉल्व करून घेतो ना मी मेहनत घेतो ना बाबा. सोप्या गोष्टी करतो तुम्हाला 5 क्वेश्चन होतील पण करतो ना आपण. हे बघा टाइप पूर्ण बघा. हे ऑल ओव्हर इंडिया गाजलेले क्वेश्चन्स आहेत. सगळं नोएडाचं मटेरियल आहे. काही लोकल मार्केट आहे काय लोकल आहे का काही नाही ना. इंटरनॅशनल लेवलचे क्वेश्चन्स आहेत रे. लेवल 1च बघतो आपण. लक्षात घ्या आपण काय बघतो आपण फक्त लेवल 1 लेवल 2 बघायचं. आपल्याला लेवल 3 बघायचं. जेईची पीवायक्यूज बघायचे. 30 35 तास लागते का टॉपिकला फिनिश होण्यासाठी. थोडी मेहनत करावी लागते पोरांना तर कुठेतरी मोठा रिझल्ट येतो. बरोबर ना. मेहनत करावी लागते रे. मेहनत केल्याशिवाय काही पण नाही. बरोबर ना. आणि प्रचंड जीवन संघर्ष मिळाला ज्यांना संघर्ष करावा लागेल. तुमच्यासाठी सॉल्व्ह करून देतो मी. मला काहीच नाही थेरी पाठ घेऊन मी सोडला असतं रे विराज. लक्षात आलं का की तुम्हाला ऍटलीस्ट 2-3 MCQ कळतील. तुम्हाला ऍटलीस्ट फॉर्म्युला तर कळेल थोडाफार. झोप लागली त्यानं बघते ना. मामाला बोलतो थांब कळच उडा लावतो त्या मामाला. महिमचे पॅरेंट्स त्यांना झोपते बघा त्यानं. ताप आहे का झोप. ताप असेल तर झोप रे. मग काय नाही मग काहीच नाही असं म्हणणार आहे. असं म्हणायचं ना. ताप असेल तर काहीच हरकत नाही. जीवनात गेलं बघा कुठे ना यामुळे त्याने केलं काय ते बघा. हा तेच म्हणलं मी. आले की तेच होतं का 8 आहे ना. स्वप्न लक्षात लागेल त्याचं. ओ क्लियर आहे गाइस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न बघा बरं का. माझ्या सगळ्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये तुझे बाईक्स आहेत ना. नाही नावाचं नाव गाजलं पाहिजे. आपल्याला ना निवांत बस झोप. तू मागल्या बेंचवरून जा निवांत झोप. तुला कोणी उठवणार नाही. माझी शपथ खरं सांगणार मी तुला. तुला जर कोणी उठवलं जात उठवतो तुला. घरपोच डिलिव्हरी. गाडी आपली ऐकाली आम्ही त्या वाटलं तर उचलून घेऊन जातो तुला आम्ही. झोप ना निवांत झोप. तू काहीच काळजी करू नको रे. वा
चला झालं का? इकडे बघा रे, हा इकडे लक्ष द्या. सगळ्यांचं लक्ष आहे इकडे. प्रॉब्लेम वाचण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला हा ना एमसीक्यू मध्ये इंटरेस्ट नसेल तर मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देऊ शकतो घरी, काय असं काही नाही हा ना. जर इंटरेस्ट नसेल ना तर तुम्हाला मी सॉल्व्ह करण्यासाठी देऊ शकतो. हा इकडे बघा रे, हा आपल्याला कुणाकुणाचा एमसीक्यू आहे समज कळत नसेल तर पण बघायचं थोडंसं असं लक्ष ठेवत राहायचं. बरोबर वल्लभ आपला किती मस्त लक्ष दिलं. हा इंटरनल एनर्जी यू अँड चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा यू, यू आणि डेल्टा यू बद्दल चर्चा चालू आहे हा ना गाइस. इथे बघा प्रॉब्लेम बघा, अ गॅस एक्सपांड्स फ्रॉम, गॅस काय झाला एक्सपांड झाला म्हणजे काय झालाय इकडे बघा गॅस एक्सपांड झाला म्हणजे गॅस इथे होता अगोदर, आता कुठे गेलेला आहे पिस्टन वरती गेलेला आहे. एक्सपांड फ्रॉम म्हणजे किती झालेला आहे, तर पहिले अगोदर हे व्हॉल्यूम किती होतं 1.5 होतं, आता किती झालेलं आहे 6.5 झालेलं आहे. म्हणजे हे काय आहे V1 आहे, हे काय आहे V2 आहे. पॉइंट क्लियर आहे गाइस. हे काय आहे, हा आहे V1, हा काय आहे V2. क्लियर आहे ना है ना. लिटर अगेन्स्ट कॉन्स्टंट प्रेशर 0.5 म्हणजे P एक्सटर्नल किती आहे त्याचा 0.5 एटमॉस्फियर आहे. P किती दिलेला आहे 0.5 दिलेला आहे. लक्षात आलं का. ड्यूरिंग दिस प्रोसेस गॅस आल्सो ऑब्झर्व म्हणले जाईल म्हणजे काय आहे Q पॉझिटिव्ह किती 100. हीट ऑब्झर्व किती आहे 100 Q आहे, 100 जूल आहे. बरोबर ना. द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ गॅस इज म्हणजे काय काढायचं आपल्याला डेल्टा यू काढायचं आहे. आपल्याला काय काढायचं आहे यू काढायचं आहे. लक्षात घ्या गाइस, खूप व्यवस्थित प्रश्न आहे. काय काय दिलेलं आहे त्यांनी लक्षात घ्या. आपल्याला काय काय गिवन आहे V1 दिलेला आहे गाइस. V1 किती आहे 1.5 लिटर आहे. V2 किती आहे 6.5 लिटर आहे. P एक्सटर्नल किती आहे रे गाइस किती आहे 0.5 एटमॉस्फियर आहे गाइस. पॉइंट क्लियर आहे का 0.5 एटमॉस्फियर आहे. आपल्याला काढायचं काय आहे अजून काय दिलेलं आहे बघा Q दिलेला आहे. Q किती आहे सांग ना 100 जूल आहे. एवढं घेऊन आहे ना, एवढं घेऊन आहे ना बाबा. आता पहिल्यापासून काय काढायचं आहे फॉर्म्युला आपला कोणता आहे उषा किंवा निशा. उषा डेल्टा U इज इक्वल टू व्हॉट Q प्लस W आहे गाइस. आपल्याला W काढायला लागेल ना पहिल्या सुरू हे काढण्यासाठी. हे तर आहे 100, आपल्याला काय काढायचं पहिल्या सुरू W पहिल्या सुरू आहे गाइस. W इज इक्वल टू काय मायनस PEX डेल्टा V मायनस PEX V2 मायनस V1 लिहू शकतो का लिहू शकतो का हा म्हणा. लक्षात घ्या मायनस PX किती आहे एक्सटर्नल प्रेशर किती आहे 0.5 आहे ना. किती आहे 0.5 आहे. लक्षात येते का किती आहे 0.5 आहे. डेल्टा V किती आहे 5. V2 किती आहे V2 6.5 मायनस 1.5 इज इक्वल टू किती झालं 0.5 into 5 इज इक्वल टू किती झालं हा 2.5 ना इज इक्वल टू किती झालं 2.5. हे जूल झालं ना गाइस. हे काय झालं जूल झालं. काय जूल नाही झालं लिटर एटमॉस्फियर झालं ना. हे लिटर एटमॉस्फियर झालं गाइस. हे काय झालं लिटर ATM झालं. लिटर ATM चं कन्वर्जन आपल्याला कशामध्ये करायचं जूल मध्ये करायचं. हा किती झाला -2.5 ना -2.5 बरोबर ना. W इज इक्वल टू काय बाबा नो -2.5 into 1.3 जूल इज इक्वल टू किती झालं -250 ना. -250 म्हणा किंवा 253 म्हणा किती म्हणायचं तेवढं म्हणा. -250 म्हणा. और एक्झॅक्टली किती येईल 253 253 येईल 253 जूल म्हणा. पॉइंट किती आहे क्लियर आहे का किती म्हणा -253 जूल झालं ना. आता ही व्हॅल्यू कुठे ठेवायची इथे ठेवायची बरोबर ना. किती ठेवायचं तिथे ठेवायचं गाइस. म्हणजे काय असेल रेट डेल्टा U इज इक्वल टू काय असेल Q किती आहे 100 मायनस ना हा
इज इक्वल टू किती होईल? हा मायनस लक्षात येते का? मायनस 153 म्हणजे किती ऑप्शन आहे? थर्ड आहे गाइस, मायनस 153.3 जूल गाइस. लक्षात येते का? लक्षात येते का गाइस? हा प्रॉब्लेम साधा दिसतो का तुम्हाला? डू यू थिंक दिस इज व्हेरी सिंपल क्वेश्चन गाइस? साधा क्वेश्चन दिसतो का तुम्हाला? आम्ही साधेच आहोत पण क्वेश्चन साधा आहे का? आम्ही सिस्टमॅटिक गेलं पाहिजे, अप्रोच असला पाहिजे शिकण्याचा. गोष्टी डिफिकल्ट नाही आहेत, डोक्यात फिरलं पाहिजे, फॉर्म्युला फिरला पाहिजे, त्या वातावरणात आपण आलं पाहिजे. ऍटमॉस्फिअर मॅटर करतं गाइस, बरोबर ना? ऍटमॉस्फिअर मॅटर करतं. अवघड प्रश्न का म्हणले ते अंडरस्टँड केलं पाहिजे. मराठीत लिहा तुम्ही, बरोबर ना? छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पडा. थर्मो करायचं म्हणजे 15 नाही 1 महिना झाला थर्मोला. पार्ट टाइम करा ना थर्मो. 1 महिना संघर्ष करायचा थर्मोला. त्यासोबत एक ऑर्गॅनिकचा टॉपिक ठेवायचा, त्यासोबत एक फिजिकलचा टॉपिक ठेवायचा. सलग कमीत कमी 4 तास तरी केमिस्ट्री झाली पाहिजे. 3 टॉपिक ठेवायचे चालू करत. लक्षात आलं का? दीड तास ऑर्गॅनिक, नॉन फिजिकल तिन्ही पण ठेवायचं. 5 प्रश्न सॉल्व्ह करा, पण सॉल्व्ह करा. लक्षात आलं? 5 प्रश्न सॉल्व्ह करा. लय करायची गरज नाही आपल्याला, पण स्वतःहून सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आपण लेवल 1 बघतो, आपण अजून सीईटी ऍडव्हान्स बघतो आपण. नंतर लागलं जे करता येतं नाही, आपण सीईटीच बघतो. अवघड नाही प्रश्न आहे, साधे सोपेच आहेत आणि सोबत पद्धतीने आपण डिस्कस करतोय. पुढे जायचं का? क्लिअर आहे का? हा म्हण क्लिअर आहे ना? पुढे जायचं. तू झोप रे, तू झोप. नाही तू झोप, तू बिमार आहेस रे. कसं कळत नाही तुला? हे रे आम्ही त्या सांगत त्याला झोप, तुझा ऐकलं त्याला. विषय नाही आपल्याकडे, काहीच विषय नाही. निवांत झोपायचं, आपलं जीवनच झोपण्यासाठी. बरं रे, संघर्ष करा जीवनामध्ये. प्रश्न वाचा काहीच का म्हणलं बघा. 10 ग्राम ऑफ गॅस इज compressed isothermally reversibly at temperature 27 degrees Celsius from 10 liter to 5 liter. Calculate Q and delta H for this process. Atomic number of argon is 40. झालं का रे जीवनामध्ये तुमच्या? सॉल्व करू? सॉल्व करायचं का? फक्त ऐका आता कसं सॉल्व होतं हा प्रॉब्लेम. लक्षात घ्या अप्रोच कसा पाहिजे. लॉगरिथम की जणांना येत नाही हात वरती करा. येत नाही त्यांना प्रॉपरली हात येत नाही, त्यांनी हात वरती करा. 1 2 नाही येत आता येतं, विसरलं हा नाही ना, त्याला नाहीच म्हणतात आपल्या लँग्वेज मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुझं मी ब्रॅकेटच्या बाहेर ठेवलं, तुझा हात वरती राहणार आहे. मग हात वरती करायला येत नाही. अरे तुला ना, तू आहेस, तुला हात वरतीच आहे रे. लक्षात घ्या. आता ह्या टॉपिक मध्ये लॉग आहे ना एका ठिकाणी. लक्षात घ्या. उद्याच्या लेक्चर मध्ये मला आठवण करून द्या, तुम्हाला लॉगच्या 10 व्हॅल्यू तुम्हाला पाठ करून घेतो. उद्याचं लेक्चर 1 ते 10 पर्यंत. लक्षात आलं? आपल्याला 1 ते 10 पर्यंत व्हॅल्यू लागणार आहे. बाकी आपल्याला नाही लागणार का? आम्ही द्या नाही लागणार है ना. इकडे लक्ष द्यायचं. हा इकडे लक्ष द्यायचं. समज आहे महत्वाचं, थोडं महत्वाचं इथं आहे. इकडे बघ. 10 ग्राम ऑफ अर्गॉन. अर्गॉन म्हणजे काय? अर्थिंग गॅस इज
कंप्रेस म्हणजे काय ना, खाली आले, इंजेक्शन खाली आले ना, वरून दाबलं तर इंजेक्शन कुठे आले, खाली आले. कॉम्प्रेस आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली. आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली शब्द आला रे आला. डब्ल्यू मॅक्स इक्वेशन वापरायचं. कोणते इक्वेशन वापरायचं? डब्ल्यू मॅक्स इक्वेशन वापरायचं. लक्षात येते का तुम्हाला? क्लियर आहे? डब्ल्यू मॅक्स इक्वेशन काय आहे? हे आहे ना, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 nRT log to the base 10 V2 upon V1. मॅथमॅटिकल इक्वेशन आहे डब्ल्यू मॅक्स आहे ना. कधी वापरायचं? कधी जेव्हा केव्हा शब्द कोणता आला? आयसोथर्मली आणि रिव्हर्सिबली नावाचा शब्द आला रे आला, त्यावेळेस काय करायचं? डब्ल्यू मॅक्स इक्वेशन वापरायचं. लक्षात आलं का? आता 10 ग्राम ऑफ आर्गॉन कंप्रेस्ड आयसोथर्मली रिव्हर्सिबली H. टेम्परेचर किती आहे बाबांनो? 27. फ्रॉम कॉम्प्रेस म्हणल्यानंतर V2 कसा असतो? लहान असतो. V2 कसा असतो? लहान असतो. हा काय आहे? V1 किती आहे? 10 लिटर. V2 किती आहे? 5 लिटर. कॅल्क्युलेट काय? Q फॉर द प्रोसेस. Q कॅल्क्युलेट करायचं आहे. लक्षात आलं? W पासून Q कसं असतं सांगतो मी. पहिला जो W कॅल्क्युलेट करायचं, नंतर काय कॅल्क्युलेट करायचं? Q म्हणजेच डेल्टा H. लक्षात आलं का? Q कॅल्क्युलेट करूया आपण. पहिला जो W कॅल्क्युलेट करूया. येतं रे येतं, फक्त आपली लँग्वेज सोपी आहे. लक्षात घ्या. थोडंसं ॲटमॉस्फिअर मध्ये आलात ना, एका विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलं म्हणजे तिला क्लिक झालं की ते कोणतं आहे. आयसोथर्मल प्रोसेस. कोणती प्रोसेस? आयसोथर्मल प्रोसेस. W is equal to minus Q. Q is equal to minus W. आलं का? म्हणजे W's काढायचं आपल्याला. लक्षात आलं? W म्हणजे काय असेल इकडे बघा, इकडे बघा, इथे बघा. हा इथं -2.303 n किती असेल रे? हा किती ग्राम आहे? n काय काढायचं ना आपल्याला इथे. n बरोबर काय असेल? गिवन मास किती आहे? 10 ग्राम आहे. अपॉन व्हॉट? 40. 10 अपॉन 40. अरे मैन 10 अपॉन 40 आलं ना रे मैन? किती आलं? किती आलं? 4th ऑप्शन ना. हां किती आलं? याचं किती आलं? 4 अपॉन 40 किती झालं रे? 0.25 ना. किती बाबा नो? 0.25. सकाळी झालं होतं चर्चा. आता मग किती झालं? 125 है ना. हा ना, याचं लक्षात आहे. हां इथे किती झाली? यांची व्हॅल्यू किती झाली? 0.25 व्हॅल्यू लक्षात घ्या. इनटू r ची व्हॅल्यू किती घ्यायची गाइस? r ची व्हॅल्यू 2 घ्यायची. 2 आणि 8.314 2 आहे. आता r ची व्हॅल्यू कधी कोणती वापरायची सांगतो, त्यासाठी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे. लक्षात आलं का? कसं आहे तुमचे काय इकडे बघा, भागाकार गुणाकार मध्ये मला आनंद बसायचं नाही. तुम्हाला 10वीला प्राथमिकला कसला गुरुजी होता हे मला माहित नाही. तुमच्या गुरुजीवरती डिपेंड आहे कॅल्क्युलेशन कसं करायचं ते. बरोबर आहे? यावरती बघा. हां r ची व्हॅल्यू किती बघा? r ची व्हॅल्यू 2 झाली. ती किती आहे? 27.273. किती झालं? 300 ना. इनटू व्हॉट? 300. हां इथं t झालं. log टू द बेस व्हॉट? 10. V2 किती आहे? 5 upon 10. 5 upon 10 हे झालं. झालं काय? हां इज इक्वल टू किती झालं रे? -2.303 into 0.25 into 2. याला आपण असं पण लिहू शकता. 0.5 पण लिहू शकता ना. 0.25 into 2 म्हणजे 0.5 ना. याला 0.5 पकडा रे. 0.5 करा म्हणजे इथपर्यंत गेलं. into 300. हा इथे किती झालं? log to the base 10. 0.5 पकडा. 0.5 चा log किती असतो गाइस? 0.5 चा log -0.3 असतो. लक्षात आलं? 0.3 चा log किती असतो? log of 0.5 किती असतो? -0.3. कसं आलं काय नाही ते सांगतो उद्याच्या लेक्चर मध्ये. उद्याचे लेक्चर बघायचं सांगतो त्यावेळेस.
बरोबर ना? काही काही लॉग कसं आहे काय नाही ते सांगतो, त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार नाही. क्लिअर आहे? याची व्हॅल्यू आली का? किती झाली याची? ओके, याची व्हॅल्यू टाका याच्यामध्ये. हा किती झालं रे? इज इक्वल टू W max इज इक्वल टू व्हॉट? मायनस 2.303 इंटू 0.5 300. 0.5 300 किती झाली? 150 का? 150 पकडा ना. किती? 150 बरोबर का? 150 इंटू व्हॉट? मायनस 0.3 इज इक्वल टू किती? 0.3 हा? किती झालं? 103.9 होईल का? कॅल्क्युलेशन करा. 103.9 होईल. कॅल्क्युलेशन करायचं, बघायचं कॅल्क्युलेशन. 103.9 होईल का बघा. बघा ना, 103.9 हे का कशामध्ये आहे? आर आपण 2 घेतलंय. आर 2 घेत असताना लक्षात घ्या, आर ची व्हॅल्यू 2 घेत असताना व्हॅल्यू कशामध्ये येतं? कॅलरी मध्ये येतं. व्हॅल्यू कशामध्ये येतं? कॅलरी. मराठीत लिहायचं सगळ्या गोष्टी, बरोबर ना? हे कशामध्ये आलं? कॅलरी मध्ये आलं. याची कुणाची व्हॅल्यू झाली? W ची व्हॅल्यू झाली, W मॅक्स ची. आपल्याला व्हॅल्यू कुणाची काढायची आहे? कुणाची काढायची आहे? Q ची काढायची. Q ची कुणाची काढायची आहे? Q ची. Q ची आयसोथर्मल प्रोसेस साठी काय असतं? कुठे कुठे लिहू का? Q ची आयसोथर्मल प्रोसेस साठी काय? आयसोथर्मल म्हणजे काय असतं? डेल्टा U इज इक्वल टू 0. डेल्टा U प्लस Q, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W ना. आयसोथर्मल साठी काय असतं? Q इज इक्वल टू मायनस W. बरोबर ना? तर मायनस W इज इक्वल टू काय असेल? मायनस Q इज इक्वल टू W. म्हणजे जी काय व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हॅल्यू कशी असेल? मायनस मध्ये असेल. Q इज इक्वल टू काय असेल? मायनस. क्लिअर आहे? यस नो? बरोबर आलं म्हणून आन्सर. दॅट इज व्हॉट गाइस, फोर्थ ऑप्शन. कळलं गरजेचं आहे पोरांनो. हे क्वेश्चन्स आहेत हे. याला काय म्हणतात? क्वेश्चन्स म्हणतात आणि याला कंटेंट म्हणतात. लक्षात आलं? माझं ऑर्गेनिक करायचं. लक्षात आलं का? माझं काय आहे? ऑर्गेनिक आहे. तरी देखील फिजिकलला आपण ह्या पद्धतीने चालू आहे. लक्षात येते का गाइस? कळलं गरजेचं आहे पोरांनो. मेहनत आहे, मेहनत. नंदनी कळतंय का? असं आलंच पाहिजे. डिफिकल्टी लेवलच आहे. आता थोडं कॅल्क्युलेशन अवघड जात असली तर थोडंसं लिहायचं. थोडंसं लिहिलीस का? लिहित ना. नेक्स्ट क्वेश्चन गाइस. झालं का रे? ते झोपू दे त्याला, त्याला झोपू दे निवांत. जी ते नाडी चालू करतो, झोपले तर ना श्वास सोडायला बघ. आता जीव जायचा धड 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 धड. आम्हाला बोलावं लागेल विराज. आहे ना जीवन? ना अरे नाही, लेक्चर झाले की चहा पाजू तरी ना, तेव्हा जागी राहा. त्यांना ना राईस नाही, त्यांना चहा पाजावं लागते. मला त्याचा लाड करावं लागतं रे मला. मी सगळ्याशिवाय मी त्याला देतो, पण लाड बद्दल सगळ्यात जास्त नाश्ता मी त्याच कुठे विचारतो. सगळ्यात जास्त माझे ब्रेकफास्ट किंवा नाश्ता त्याच कुठून असतो माझे. माझा लाड काय? म्हणूनच मी तुला थोडंसं पाठीमध्ये केवढं देतो का? सुधारलं पाहिजे ना, सुधारणा झाली पाहिजे. गोड बोलायचं नाही कोणाला, गोड सुधारलं पाहिजे, गोड सुधारलं पाहिजे. हा, याच्यामध्ये काहीच नाही बघा, डिस्क्रिप्शनच नाही. म्हणजे कॅल्क्युलेशनच नाही जीवनामध्ये. लक्षात घ्या, एवढं भारी आहे. म्हणजे भाकार गुणाकार बेरीज वजाबाकी. वल्लभ, अरे वल्लभ कोण वापरत आहे? वल्लभचे पप्पा कोण वापरते बघा. का म्हणले बघा, इकडे बघा. स्टार्ट करायचं का? इकडे बघा, इकडे बघा है ना. कसं आहे घरी आहे तब्येत? चांगलं चेहरा, चांगली उजेड पडलाय, चांगला मला काही मला सांगता झालं. व्हायरस सोडून जायचा रे. व्हायरस कसं झाले तुला? व्हायरस तडपू मारायचा. कशाला आलो मी याच्या शरीरामध्ये? मग
इकडे लक्ष द्या. पार्ट ऑफ 1 झाला. आपण क्वेश्चन कडे जाऊया गाइस, है ना. स्टार्ट करायचं. A liquid is stirred म्हणजे stirred ना. मग इकडे बघ जनरल आहे कॅल्क्युलेशन आहे असं बघायचं इकडे. लिक्विड इज स्टर्ड थर्मली इन्सुलेटेड. थर्मली इन्सुलेटेड म्हणजे त्याला कव्हर आहे. म्हणजे इन्सुलेटर म्हणजे कसं त्याची हीट थर्मोसारखं वा असं थर्मोसारखं बरोबर ना. थर्मली इन्सुलेटेड म्हणजे तिथली हीट बाहेर पडत नाही. अशी कव्हरिंग आहे की त्याला तिथून हीट बाहेर पडत नाही. हे त्याची मिनिंग आहे. म्हणजे Q इक्वल टू 0 ना. अडियाबॅटिक प्रोसेस. थर्मली इन्सुलेटेड म्हणजे काय अडियाबॅटिक प्रोसेस. Q इक्वल टू 0. हीट बाहेर पण पडत नाही आत पण येत नाही. म्हणजे काय असेल इन्सुलेटेड म्हणजे की Q इक्वल टू 0 तर आलंच. पण भानगड अशी आहे ना दोन ऑप्शन मध्ये कमी कटतात घ्यायचे. हे पण ऑप्शन कटला आणि हे पण ऑप्शन कटला आणि ते Q इज स्मॉलर आणि ग्रेटर दॅन 0 आहे. बरोबर आहे का. म्हणजे दोन ऑप्शन कटले. कॉम्पिटिशन कोणामध्ये आहे दोघात आहे. दोघात किती जणांमध्ये आहे कॉम्पिटिशन दोघात आहे. दोघात पॉइंट क्लिअर आहे का. पुढे वाचायचं का. चालत प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे आणि स्मार्ट असलं पाहिजे. आणि 4 पैकी आन्सर आहेच ना. 4 पैकी तर आन्सरच आहे ना. मला थोडं जे ऍडव्हान्स सारखं जे ऍडव्हान्स सीईटी ऍडव्हान्स सारखं तुम्हाला क्वेश्चन लिहायचे बरोबर ना. 4 पैकी एक ऑप्शन आहे ना. तू पाणी पिऊ. हा फॉर अबाउट 2 hours which of the following is correct. Which of the following is correct. लक्षात घ्या गाइस लक्षात घ्या. कॉम्पिटिशन कोणामध्ये आहे दोन ऑप्शन्स मध्ये आहे. एक किंवा इकडे बघ एक किंवा दोन पैकी आहे. आता बघा एखाद्या गोष्टीला जर आपण ना स्टर करत असेल ऑब्वियसली इथं बघा हा पहिला जो आहे ना गाइस हा पहिल्याला थोडंसं स्टॉप करा. डब्ल्यूला काय करा स्टॉप करूयात. आपण ह्याचं कन्सिडर करायचंच नाही. इथं पण ह्याचं कन्सिडर करायचं नाही. कन्फ्युजिंग गोष्ट आहे थोडंसं. आपण कुठे जाऊ इंटरनल एनर्जीकडे जाऊ. इंटरनल एनर्जी एखादी गोष्ट स्टर केल्यानंतर 2 घंटे फिरवतोय ती व्हॅल्यू गरम वगैरे होईल का नाही. इंटर एनर्जी आयसोथर्मल थोडी डेल्टा U इक्वल टू 0 थोडीच राहणार नाही. लक्षात आलं का. म्हणजे ऑप्शन कोणता असेल एक असेल. असं स्मार्ट पद्धतीने आन्सर काढता आलं पाहिजे. लक्षात आलं का तुम्हाला. हे इथं इंग्लिश महत्त्वाचे आहे बरोबर ना. इंटरनल एनर्जी आफ्टर स्टरिंग इंटरनल एनर्जी ग्रेटर दॅन 0. वर्डन कसा असेल ग्रेटर दॅन 0. वर्डन हा ना स्टरिंग चालूच आहे ना. हा पातेल्यामध्ये रवीने फिरवलं सर. रवी नाही रे आपला रवी नाही रे. रवी म्हणजे ठीक आहे सर असं आता रवी म्हणायचं आपला. ठीक आहे ना. पुढे जायचं का. क्लिअर आहे गाइस. हा क्वेश्चन सॉल्व्ह झाला का व्यवस्थित. पुढच्या प्रश्नाकडे जायचं का. जायचं का पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न चांगले आहेत ना. दोन प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. दोन प्रॉब्लेम्स आहेत. एक आणि पुढचा प्रॉब्लेम 12 प्रॉब्लेम घेणार आहे. फक्त 2 प्रॉब्लेम्स 11 आणि 12 बस आहेत. पहिल्या दिवसात आपण गजल करू. समोर त्याला कळलं असेल की ना कशा सुट्टीवर गेलो. मला समोरचं लिपा भारी पडलं. मी आणि लेट पिकून घेणार होतो. समोरचं मला ऑर्गॅनिक सुट्टी राहू द्या. म्हणून कोणता टॉपिक घेऊ. समोरचं म्हणलं थर्मोडायनामिक्स. मी म्हणलं थर्मोडायनामिक्स मी घेतो. मी थर्मो चालू करायला आणि समोर गावाकडे जायला. हा इकडे बघा रवी इकडे बघ. हा का म्हणलेला लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स गाइस. हा का म्हणलेला प्रश्न वाचा. त्याच्यामध्ये एकच शब्द इंग्लिशचा आहे. इंग्लिश हे शब्द लई महत्त्वाचे आहेत रे. पहिला कोणता आले करेक्ट.
याच्यामध्ये पहिले एकच शब्द लई महत्वाचा आहे, कोणता? डज. डज म्हणलं इथं बघा रे, कुठं आहे इथं? अ सिस्टीम ऑब्झर्व. ऑब्झर्व म्हणजे काय झालं? Q इज इक्वल टू काय झालं? Q इज इक्वल टू प्लस 20 किलो जूल. ऑल्सो डज. डज म्हणल्यानंतर वर डज म्हणजे बाय द सिस्टीम. डज म्हणलं की बाय द सिस्टीम म्हणायचं. बाय द सिस्टीम म्हणजे काय असेल? W इज इक्वल टू काय असेल? मायनस 10 kJ. झाला ना, प्रश्न सॉल्व्ह झाला. बरोबर ना? प्रश्न काय झाला? सॉल्व्ह झाला. गाइस म्हणजेच काय असेल उषा किंवा दिशा? डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. Q किती आहे रे? Q आहे 20 मायनस 10 is equal to what? 10. That is what increased by what? 10. कैसा लगा मेरा मजाक? यहाँ पे इंपॉर्टेंट वर्ड क्या है भाई? डज. डज 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 ला लक्षात ठेवायचं मुलांनो. डज मध्ये प्रश्न सॉल्व्ह होतो. इंग्लिश ने महत्वाचे शब्द आहे तिथे. मराठीमध्ये इंग्लिश वाचायचं, इंग्लिश मध्ये मराठी वाचायचं. दॅट इज कॉल्ड अ सेमी इंग्लिश. लक्षात आलं का? डज महत्वाचा आहे. विराज सावकाश, टेन्शन नको घेऊ. आला आहे सतत तुला मी सोडणारच नाही. एकच लास्ट क्वेश्चन आहे. हॅलो, लास्ट क्वेश्चन आहे. क्लियर आहे गाइस? क्लियर आहे का? हे बघा रे पोरांनो, हे बघा खास तुमच्यासाठी. लास्ट क्वेश्चन फॉर द टुडे सेशन गाइस. ठीक आहे ना? क्वेश्चन घरी करा आपण, हा ना? सेशन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे ना? एकदा ट्राय करा घरी. बरोबर ना? नाही उद्या सांगतो. ठीक आहे ना गाइस? स्टॉप करून टाका. हे थोडंसं ट्राय करा. हा, स्टॉप करतो गाइस.